हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण शिकूयात TB निक्षय ॲपवर निक्षय आय डी कशी बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीमध्ये. अगदी 5 मिनिट बी लागत नाहीत. चला तर उशीर न करता आपण लगेच शिकून घेऊयात. सर्वप्रथम आपण आपल्या ॲपमधून आपला ॲप ओपन करायचा, TB निक्षय. यामध्ये आपल्याला यूजर आय डी आणि पासवर्ड ऑलरेडी दिलेली असते, ते आपण लॉग इन करून घ्यायचा. हे बघा, हे आपला डॅशबोर्ड आहे निक्षय ॲपचा. हे याच्यामध्ये न्यू इनरोलमेंट, सर्च पेशंट, ॲड पेशंट, टेस्ट अँड सर्च सॅम्पल, डायग्नोसिस पेंडिंग, नॉट ऑन ट्रीटमेंट पेशंट, आउटकम असाइन अँड ट्रेनिंग मटेरियल्स, ॲडव्हेन्सेस समरी, टास्क लिस्ट, पेशंट ट्रान्सफर, निक्षय डॅशबोर्ड, पेशंट समरी अँड लेटेस्ट अपडेट अँड टास्क समरी. हे आपल्याला निक्षय ॲपवर, निक्षय आय डीवर एवढे आपल्याला दिसतात. यामध्ये आपण सर्वप्रथम शिकूयात की न्यू पेशंटची एंट्री कशी करायची ते. हे न्यू इनरोलमेंटमध्ये जायचं. याच्यामध्ये 2 आपल्याला ऑप्शन येतात, न्यू एपिसोड अँड पब्लिक पेशंट. आपल्याला न्यू एपिसोडमध्ये जायचं. न्यू एपिसोडमध्ये इथं पेशंट ऑलरेडी असेल तर त्याला सर्च करायचं, नसेल तर पेशंटची आय डी बनवायची. पब्लिक पेशंटमध्ये जायचं, पब्लिक पेशंट घ्यायचं. ते जर नसेल तर पब्लिक पेशंटमध्ये जायचं. तर याच्यामध्ये आपला पेशंट मेल आहे का फिमेल आहे ते पाहायचं. त्यामध्ये आपण मेल पेशंट आहे तर मेल पेशंटचा मोबाईल नंबर टाकायचा, जो आपल्याकडं पेशंटनं मोबाईल नंबर दिलेला असेल तो. ओके, इथं चेक करायचं. चेक केल्यानंतर नेक्स्ट करायचं. ओके, नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला स्टेट दिसेल, डिस्ट्रिक्ट दिसेल, आपली PSC कुठली आहे, तालुका कुठला आहे ते दिसेल. नंतर इथं पेशंटचे नाव एंट्री करायची. पेशंटचं नाव एंट्री करायचं यामध्ये. नंतर मिडल नेम, नंतर एज. आपण ऑलरेडी मोबाईल नंबर टाकलेला असेल तर टाकायची गरज नाही, असेल तर आपल्या आशाचा किंवा सिस्टर CHO यांचा नंबर टाकायचा. ओके, नेक्स्ट करायचं. ॲड्रेस सिलेक्ट करायचा. तालुका सिलेक्ट करायचा. जे ऑप्शन स्टार मार्क दिसतात ते कंपल्सरी भरायचं, जे स्टार मार्क दिसत नाही ते भरायची गरज नाही. हेल्थ फॅसिलिटी सिलेक्ट करायची आपण.
यानंतर पेशंट कुठला रुरल आहे की अर्बन आहे की ॲडव्हान्स स्लम आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये आपला पेशंट आहे ट्रायबल एरियाचा. ओके. यानंतर मराठा स्टेटस काय आहे, मॅरिड आहे की अनमॅरिड आहे, मॅरिड आहे. ऑक्युपेशन काय आहे त्याचं माहीत असेल तर आपल्याला ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं आहे. ओके. यानंतर तो इकॉनॉमिकल कसा आहे, APL आहे का BPL आहे ते सिलेक्ट करायचं. हो, नेक्स्ट करायचं. यामध्ये आपल्याला पेशंटला सिम्पटम्स काय दिसत आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. यामध्ये हे टोटल सिम्पटम्स आपल्याला ऑलरेडी ॲपमध्ये मेन्शन केलेले आहेत. तर पेशंटला आपल्या कफ फॉर 2 वीक्स आहे, तर डन करायचं. ओके. कुठलं सिम्पटम्स आहे आपल्या पेशंटमध्ये ते करायचं. नंतर की पॉप्युलेशन अँड रिस्क फॅक्टर काय आहेत आपल्याला ते पाहायचे आहेत. ओके. नंतर नेक्स्ट करायचं आहे. आपण ऑलरेडी तर पेशंटचा कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे, तर ॲड करायचं. ओके. मग नंतर आपल्याला हे असेल, थँक्यू फॉर यूजिंग दिस ॲप टू टेक मुवमेंट्स ऑफ रेटस. आपल्याला हे करायची गरज नाही, इथं कॅन्सल करायचं. आणि हे पहा, आपल्याला पेशंटची निक्षय ID भेटली आहे. हा पेशंटचे निक्षय ID आपण हे HWC मधून आपण आपल्या HWC मधले थुंकी नमुने आपण जे काय पाठवले आहे ते आपण पहिले आपल्या HWCला एंट्री करायची, बुकमध्ये एंट्री करायची, ॲपमध्ये एंट्री करायची. त्यानंतर आपल्याला PSCला सेंड करायचे आहेत. त्या सेंड करण्याच्या आधी आपल्या बुकमध्ये हे पेशंटची ID आपल्याला लिहून ठेवायची आहे. का तर आपल्याला पेशंटचा नेक्स्ट स्टेटस काय आहे ते आपल्याला मेन्शन करायला पाहिजे आहे. कोणी वरच्या मीटिंगमध्ये वगैरे किंवा निक्षय ID पेशंट आपल्याला पॉझिटिव्ह आला आहे, निगेटिव्ह आला आहे, ते पण या ID थ्रू आपल्याला कुठून पण पाहता येते. चला तर मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ही निक्षय ॲपवर पेशंटची निक्षय ID कशी बनवायची ते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये शिकवलं आहे. ओके. चला तर बाय बाय, टेक केअर.